हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 8वी NMS च्या इतिहासचे जवळपास 6 धड्यांचा आपण इथं पूर्ण अभ्यास केला, MCQ बघितले त्यावरती. आणि या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 7व्या धड्यावरची पूर्ण MCQ बघणार आहोत. 7वा धडा आहे असहकार चळवळ. त्या अगोदर विद्यार्थी मित्र, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. तर विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुढचे येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगत चलायचे. बघा, प्रश्न पहिला काय आपल्याकडे, 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कुठला कालखंड म्हणून ओळखला जायचा? तर हा गांधीजींचा कालखंड होता. गांधी युग म्हणायचे यांना. म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी कशाचे अभिनव तंत्र अवलंबले? तर गांधीजींचा सत्याग्रह करण्यावरती खूप जास्त विश्वास होता, म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाचे अवलंबले इथं तंत्र. नंतर गांधीजींचा भारतातील पहिला लढा कुठला होता? गांधीजींचा, बघा ही गोष्ट पाठच करून ठेवा, गांधीजींचा भारतातील सगळ्यात पहिला लढा हा चंपारण्य सत्याग्रह होता. आणि हा चंपारण्य सत्याग्रह गांधीजींनी शेतकऱ्यासाठी उभारला होता. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा विरोध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी डॉट डॉट या किताबाचा काय केला? इथं त्याग केला. तर डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांकडून मिळालेला जो सर नावाचा किताब होता, या सर नावाच्या किताबाचा त्यांनी काय केला? इथं त्याग केला. सर म्हणजे एक किताबाचं नाव आहे. तुम्ही म्हणताना हे शिकवले त्या सर अशा प्रकार सर होते का? ते नाही. ठीक आहे. तर सर म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 असणार. तो किताब दिला होता त्यांना. आता गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॉट डॉट या देशातून केली. लक्षात घ्या, गांधीजी भारत देशात येण्याच्या अगोदर दक्षिण आफ्रिकेमध्ये राहायला होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी खूप जास्त कार्य केलं. तिकडे सुद्धा सत्याग्रह केले आणि तिकडे सुद्धा आंदोलन केले. म्हणून गांधीजींनी भारतात येण्याच्या अगोदर कुठं कार्य केलं? दक्षिण आफ्रिकेमध्ये. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे कशाचे उद्दिष्ट आहे? हे उद्दिष्ट सत्याग्रहाचे आहे आणि गांधीजींचा खूप विश्वास होता सत्याग्रहावरती. म्हणून या प्रश्न 6व्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1. प्रश्न 7वा, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने डॉट डॉटची नियुक्ती केली. तर ब्रिटिश सरकारने या जालियन बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर या कमिशनची काय केली? इथं एक उभारणी केली किंवा त्यालाच आपण म्हणतो कमिशन बसवलं. तर हंटर कमिशन म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 8वा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व डॉट डॉट यांनी केले. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, मुळशी सत्याग्रह जो आहे हा सेनापती बापट यांनी केलेला होता. सेनापती पांडुरंग बापट याचं पूर्ण नाव आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रो आपण. प्रश्न क्रमांक 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य आणि अयोग्य वाक्य ओळखायचे आहेत. भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याची कारण सांगा. तर बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आहे, दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या, हे वाक्य एकदम योग्य असणार आहे. ब्रिटिशांनी गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली, ही अयोग्य असणार आहे. कारण बघा लक्षात घ्या, ब्रिटिशांनी गांधीजीला 6 वर्षाची शिक्षा सुनावली हे बरोबर आहे, परंतु ह्या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचं ते कारण नाही. कारण गांधीजींना असहकार चळवळीच्या संदर्भामध्ये तिथं शिक्षा झालेली होती. त्यानंतर या 7 सदस्यीय कमिशन मध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता, हे वाक्य एकदम बरोबर आहे. जे काय म्हणतो आपण त्याला, कमिशन वरती बहिष्कार टाकण्याबाबतीत. आणि जो 4था आहे, सॉन्डर्स या पोलीस अधिकाऱ्याने लालाजींना छातीवर लाठीने प्रहार केले होते. बघा लक्षात घ्या, जे कमिशन होतं, कुठला कमिशन? सायमन कमिशन जो होता, या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकल्याच्या नंतर लाठीचार्ज करण्यात आला होता लालाजींना. त्यामुळे बहिष्कार टाकण्याचं कारण हे असणार नाही. म्हणजेच फक्त बरोबर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 आणि 3 आणि 2 आणि 4 हे चुकीचे. म्हणजे 1 व 3 योग्य, 2 व 4 अयोग्य. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न 10वा, की राष्ट्रीय सभेच्या डॉट डॉट अधिवेशनामध्ये संपूर्ण राज्याचा ठराव संमत करण्यात आला. लक्षात घ्या, लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण राज्याचा ठराव इथं काय केलता? संमत केलता. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न 11वा, या महात्मा गांधींचा आश्रम अहमदाबाद जवळील डॉट डॉट या नदीजवळ होता. कुठल्या नदीजवळ? तो म्हणजे साबरमती नदीजवळ. ऑप्शन नंबर 2 साबरमती नदी. त्यानंतर प्रश्न 12वा, अमेरिकेतील डॉट डॉट व दक्षिणेतील डॉट डॉट यांच्यावर गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव होता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, गांधीजींचा जो आहे अमेरिकेतील मार्टिन ल्युथर आणि दक्षिणेतला नेल्सन मंडेला यांच्यावर खूप जास्त प्रभाव होता. त्यांनी सुद्धा अशाच सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केलेले होते त्या ठिकाणी. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 13वा, चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर डॉट डॉट पिकवण्याची सक्ती केली गेली. तर लक्षात घ्या, चंपारण्य या ठिकाणी जो आहे, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला शेतकऱ्यांमुळेच केला, शेतकऱ्यांसाठीच केला होता. आणि तो कशासाठी? कारण शेतकऱ्यांवरती हे लोक काय करायचे? जोर जबरदस्ती करायचे
आणि यांच्यावर सक्तीनं नीळ पिकवा असं म्हटलं जायचं. तर नीळ या पिकासाठी केला होता. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, याला आपण राईट करूया. आणि नंतर प्रश्न 14व्याकडे जाऊ आपण. प्रश्न 14वा बघा, नाव ओळखाय सांगले आपल्याला. या कायद्यात कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक केली जाईल ही तरतूद होती. लक्षात घ्या, जो रौलट कायदा होता जो रौलट कायद्यानुसार कुठल्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्यात यायचं. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट आपण एका वाक्यात सांगू शकतो याच्यावरूनच की रौलट कायदा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर हे बाकीचे वाचून ज्याला बघा एका वाक्यात समजत नाही त्याने या सगळ्यांचा संबंध एकमेकाशी लावून त्याचं उत्तर सांगू शकता. जसं की दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करता येणार नाही, भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले, या कायद्याला विरोध म्हणून देशव्यापी हरताळ पाळला गेला. हे सगळेच्या सगळे वाक्य कशाच्या संदर्भात आहेत बाबा? हे म्हणजे रौलट कायद्याच्या संदर्भात. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 15वा की जो आहे शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली? तर खेडा या जिल्ह्यामध्ये, गुजरातचा आहे बघा. लक्षात घ्या, खेडा हा जिल्हा गुजरातमध्ये आहे आणि खेडा या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी साराबंद चळवळ केली होती. नंतर नाव सांगायचे आपल्याला. हे हत्याकांड पंजाब मधील अमृतसर येथे झाले. पंजाब मध्ये अमृतसर येथे हत्याकांड कुठलं झालं? जालियनवाला बाग हत्याकांड. लक्षात घ्या, कांड लक्षात ठेवू शकता तुम्ही. कांड कळते तुम्हाला, कांड झालं भाऊ म्हणताना आपण. त्याच प्रकारे जालियनवाला बाग हत्याकांड. आणि प्रश्नामध्ये सुद्धा सांगितले की या हत्याकांड जो आहे या कांड शब्दावर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर यामध्ये प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 1 जालियनवाला बाग हत्याकांड. बाकीचे जे ऑप्शन आहेत, बाकीचे जे वाक्य आहेत ते सुद्धा वाचून तुम्ही इथं काही ना काही सिक्वेन्स लावून त्याचं उत्तर सांगू शकताय. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न जो आहे त्याकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न असा 17वा आहे की यामध्ये आपल्याला योग्य अयोग्य विधान ओळखायचे. ठीक आहे, नाही फक्त अयोग्य ओळखायचे. तर तुर्कस्तानचा सुलतान हा मुस्लिमांचा धर्मप्रमुख होता. बरोबर आहे, यामध्ये काही वाद नाही. प्रश्न जो आहे पुढचा जो ऑप्शन आहे, पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी त्याला पदच्युत केले, हे सुद्धा बरोबर आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला नाही, हे चुकीचं आहे. कारण महात्मा गांधीजींनी तर खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. मग खिलाफत चळवळीला जर पाठिंबा दिला होता, इथं चुकीचं वाक्य असणार आहे ना, हे इथं नाही म्हणतात हे. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. 17व्याचं जे आन्सर आहे हे ऑप्शन नंबर 4 आहे. लक्ष द्या पोरो. प्रश्न 18वा, नेहरू अहवालाबाबत खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? चुकीचं ओळखायचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं. तर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे हे नेहरू अहवालामध्ये नव्हतं, म्हणून हे चुकीचं आहे. भाषावर प्रांत रचना करावी, बरोबर आहे. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, बरोबर आहे. भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त एक हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्न 18व्याचं. प्रश्न 19वा जोड्या लावायच्या. चंपारण्य सत्याग्रह जो आहे, चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? नीळ पिकवण्याच्या बाबतीमध्ये. मग इथे येणार ई, नीळ पिकवण्याच्या बाबतीत. नंतर खेडा सत्याग्रह, हा खेडा सत्याग्रह सक्तीने शेतसारा वसुली करण्याबाबत होता, इथे येणार अ. मुळशी सत्याग्रह, मुळशी सत्याग्रहाचा जो नेतृत्व केलं ते सेनापती बापट होते, इथे येणार आ. आणि रौलट कायदा हा विना चौकशी अटक केला जायचा, इथे येणार ई. तर ई अ आ ई कुठं दिसते बघा, ई अ आ ई. या प्रकारे इथं ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. आता 20 मध्ये बघा, 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत कशाची स्थापना करण्यात आली? पूर्व 1922च्या राष्ट्रीय कायद्याअंतर्गत इथे एका राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आणि त्या राजकीय पक्षाचं नाव होतं स्वराज्य पक्ष. तर या स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, प्रश्न एखादा तुम्हाला समजत नसेल, व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करा. स्टॉप करू एका प्रश्नाला रिअलाइज करा, अनालाइज करा, त्याचे उत्तर व्यवस्थित बघा. प्रश्नाचा आन्सर कुठलं तुम्हाला आधीच जमत असेल डायरेक्टली कमेंट बॉक्स मध्ये उघडा आहे, आपण तुम्हाला कमेंट बॉक्स डायरेक्ट आन्सर करायचं कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न 21 आहे. इथं आपण डायरेक्ट ऑलरेडी इथं राईट केलं होतं की लाहोर अधिवेशनामध्ये डॉट डॉटचा ठराव संमत करण्यात आला, तो म्हणजे संपूर्ण स्वराज्याचा ठराव इथं संमत करण्यात आलेला होता. ठीक आहे विद्यार्थी मित्र, बघा अशा प्रकारे आपण सगळे प्रश्न इथं संपवलेले आहेत आणि कंटिन्यू तुमच्या पूर्ण इतिहासचे धडे आपण एमसीक्यू इथे घेणार आहोत. लवकरच भूगोलचे पण घेऊत आणि बुद्धिमत्तेचं तर ऑलरेडी आपण चॅप्टर घेतच आहोत आणि इथून कंटिन्यू होणारच आहे. आणि लवकरच आपल्या या चॅनलवरती जे आहे तुम्हाला एक बॅच लॉन्च होताना दिसणार आहे. 1 नोव्हेंबर पासून आपण बॅच लॉन्च करणार आहोत विद्यार्थी मित्र. परंतु तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन वरती क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत राहील, म्हणून त्या बेल आयकॉन बटनला सुद्धा क्लिक करा. ठीक आहे विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबूयात. जय हिंद, जय भारत.